स्वागतम सुस्वागतम। या स्पर्धेची दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते आणि या दुसऱ्या रजनी दरम्यान आज 40+ क्रिकेटमधील बलाढ्य संघ 40+ क्रिकेटमधील बलाढ्य महाशक्ती लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि निश्चितपणाने एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते की स्टम्प्सचा जो वापर आहे ते LED स्टम्प्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज मधुकर तयार, फलंदाज अरुण। यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार प्रहार, फटका फसलाय, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला गेलाय, फलंदाज बाद, विकेटचं पतन। मॅच नंबर 2 बॉल पहिला आणि पहिल्याच बॉलवर विकेटचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय। अरुणची महत्त्वाची विकेट, फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय। अगदी फटक्याचा विचार केला ना तर तेवढी ताकद झोकता आली नव्हती आणि डीपमध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक ज्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळाला। आणि त्या दरम्यान टीम सोनालेसाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी संजू जोशी दादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। निश्चित प्रमाणात पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय। जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करण्याकरता सोनाली संघाचे फलंदाज प्रयत्न करत आहेत। यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, 1 धाव मिळेल आणि अखेर श्री गणेशा होताना आपल्याला पाहायला मिळेल। आई गावदेवी सोनाली संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 या अंकावर। बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती ज्याप्रमाणे फटका सजवला होता आणि निश्चितपणानं गोलंदाज मधुकर यांनी जे जाळं विणलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदीच बडी मछली जाल में फसती हुई फलंदाज अरुण यांना सोप्या रीतीने अगदी सहज फटका मारण्याकरता त्यांना मजबूर केलं, आमंत्रित केलं आणि सहज फसवलं गेलंय। यावेळेस मात्र तिसरा चेंडू आणि आपण पाहतोय 1 धाव जोडली गेली। चेंडू ट्रॅव्हल होतोय मिडॉनच्या क्षेत्रामध्ये, 1 धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 2 या अंकावरती आपण पाहतोय। नक्कीच आणि त्या दरम्यान ओमसाई पिसे टीमसाठी त्यांच्या टीमचे अगदी खंदे समर्थक विनेश पाटील यांनी ऑल द बेस्ट सांगितलंय। धन्यवाद विनेशजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज तयार, यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, गोलंदाज चेंडू खाली धावतोय, झेल घेण्याचा प्रयत्न असफल, धावा मिळत आहेत त्या 2, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे। दरम्यान आपण पाहतोय 2 धावाच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 4 या अंकावरती। एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि निश्चितच गोलंदाजीचं पृथक्करण जर आपण पाहिलं तर दर्जेदार रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय आणि गेम प्लॅनिंग कशा रीतीने असावी ती निश्चितपणानं गोलंदाज मधुकर आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं ओमसाई पिसे संघाच्या माध्यमातून एक सुंदर दर्शनीय क्रिकेट पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते। पुढचा चेंडू हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पण मात्र प्रयत्न फसलाय, निघून गेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते। धावा आहेत फलकावरती 4 धावा, 1 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला जी पाहायला मिळते आई गावदेवी सोनाली संघाची। आणि निश्चितपणानं जर आपण पाहिलं जय बजरंग क्रीडानगरी चांगल्या उजेडानं न्हावून निघालेली आहे। यावेळेस मात्र चांगला फटका सजवला गेलाय, एक गोड आवाज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने फटका सजवला गेला होता, चेंडू निघून गेलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये। एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 6 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय। आणि अशा रीतीने 1 षटकाची अखेर धावा आहेत फलकावरती 6, 1 फलंदाज बाद अशी स्थिती। नक्कीच आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय।
वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेले संत सेवक परमार्थ प्रेमी हरिभक्त पारायण माजी पोलीस पाटील सन्माननीय विजय तांगडी साहेबांचं सभांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. गोलंदाज तयार होईल. मार्कवरती दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होताना आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती तत्पूर्वी धावा आहेत फलकावरती 6 धावा, 1 फलंदाज बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते आईगावदेवी सोनाळी संघाची. खासदार बाळ्यामामा म्हात्रे चषक 2025 आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालंय सन्माननीय ॲडव्होकेट दुर्गेश नाईक साहेबांचं देखील. भिवंडी ग्रामीण काँग्रेस कमिटीचे सन्माननीय सचिव आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज होता बॉलिंग मार्कवरती, पण निश्चितपणानं पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल. जी पावलांमध्ये चूक झाली आणि त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणाची जी व्यूहरचना ज्याप्रमाणे सजवली गेली होती त्या व्यूहरचनेचा जर आपण विचार केला तर यष्टीरक्षकाने थोडंसं थोपवलं गोलंदाजाला आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज युवराज. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सन्मान्य किशोरजी नाईक साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिला वाईट चेंडू हाताळला गेला या इनिंगमध्ये आपण पाहतोय. उमसाई पीसी संघाच्या माध्यमातून गोलंदाज युवराज यांना निश्चितपणानं प्रेरणा दिली जाते आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर फलंदाज संजय यांना आपण पाहतोय 1 धावेवरती खेळताना. त्याचप्रमाणे रवी यांचा विचार केला तर 5 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत आपल्या संघाकरता दिलंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र बॅटला स्पर्श झालाय की काय असं काहीसं चित्र जाणवलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आणि अपीलमध्ये उत्साह जास्त होता. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय माजी पोलीस पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग सचिव हरिभक्त पारायण विजय तांगडी साहेबांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची कडा, विकेटचं पतन, फलंदाज बाद. अगदीच अचूक टप्प्यावरचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज युवराज यांच्या माध्यमातून धावा आहेत फलकावरती 7 आणि 2 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय आई गावदेवी सोनाळी संघाची. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर समाधानकारक स्थिती नाही आहे, कारण की रणजी क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं वातावरण बदललं आहे आणि या वातावरण बदलाचा फायदा निश्चितप्रमाणे सोनाळी संघाचे फलंदाज घेतील का याकडे इथून मात्र निश्चितपणानं लक्ष दिलं जाईल. गोलंदाज तयार, जोरदार प्रहार तर झालाय, निघून चाललाय चेंडू घरंगळत आपण पाहतोय. तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी केली जाईल. एकंदर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चित्त्याच्या चपळाईने धावा जोडल्या जात आहेत त्या 2 आणि या 2 धावांच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 9 या अंकावरती आपण धावफलक पाहतोय. बॅक टू बॅक एकेरी दुहेरी धावांची मदत आपल्याला पाहायला मिळते सोनाळी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. फलंदाज जर आपण पाहिलं चंद्रकांत यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय 2 धावांच्या सहाय्यानं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप आपण पाहतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणानं
फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता, पण अगदीच जी रेषा आपण पाहतोय, लाईन बिलॉंग्स टू अंपायर, आणि तो रेषेच्या बाहेर चेंडू हाताला गेलाय. त्या कारणास्तव अवांतर एक धावसंख्या आपण पाहतोय 10 या अंकावरती. दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम देखना स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जोडल्या जात आहेत. रवी आणि चंद्रकांत या दोन फलंदाजाकडून मात्र एक चांगल्या पार्टनरशिपची अपेक्षा आहे. म्हणजे निश्चितपणानं सोनाळी संघाची धावसंख्या जर 45 प्लस जर मात्र आपल्याला पाहायला मिळाली तर निश्चितपणानं एक चांगली धावसंख्या ही पाहायला मिळू शकते. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू बॅटची कडा, चेंडू निघून चाललाय, लॉंग लेग क्षेत्रामधून ट्रॅव्हल होतोय, भरधाव वेगाने निघून गेला चेंडू, सीमा पार. मिळतील धावा 4. कार्यकर्त्यांचा बाळ्या यस, बाटची कडा लागली होती. लक फॅक्टर मात्र टीम सोनालीच्या बाजूने आपण पाहतोय. बॉल लॉंग स्टॉप रिझन मधून सरळ सीमा पार झाला होता. 4 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला आपण धावफलकावर पाहतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र बॅटची आतली कडा, चेंडू ट्रॅव्हल झालाय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक धाव जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पण अखेर चेंडूची फेकी होताना आपण पाहतोय तू मैमे पाहायला मिळत आहे. आणि निश्चितपणानं जर आपण पाहिलं तर एक धाव जोडली गेलेली आहे आणि एका धावेच्या बढतीनं धावसंख्या 2 षटकाच्या अखेरनंतर 17 धावा आपल्याला फलकावरती पाहायला मिळत आहेत. एक चांगला खेळ 2 षटका अखेरनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. आईगाव देवी सोनाली संघाची आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र रचली गेलेली आहे. रवी आणि चंद्रकांत या दोन फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 17 धावा धावफलकावर हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. सन्माननीय वकील उच्च न्यायालय दुर्गेश प्रेमनाथ नाईक यांचं कटआउट त्या ठिकाणी दाखवलं जात आहे. अध्यक्ष आहेत स्वराज्य सामाजिक संस्था भिवंडी आणि सोबत सचिव आहेत भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी आणि तज्ज्ञ संचालक कारिवली नागरी पतसंस्था भिवंडी. याचा भरपूर पदांचा भार दुर्गेश नाईक साहेबांच्या वरती आणि त्यांचं हे कटआउट या ठिकाणी दाखवलं जात आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. पर्सनॅलिटी दुर्गेश नाईक साहेबांना या ठिकाणी वारंवार दाखवलं जात आहे. वळूया सामन्याकडे. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता गोलंदाज विनोद यांची वळणी लावलेली आहे. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल फाईन लेग क्षेत्रामधून. एक टप्प्याखेर सीमा पार, देखणा चौकार, सुरेख चौकार. एकवीस धावा धावफलकावर आहेत. आकर्षक सायकल या ठिकाणी आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी दिली जाईल, जी सायकल आम्हाला कारिवलीचे युवा उद्योजक भावी ग्रामपंचायत सदस्य कुमार विकी वसंत पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. आयोजकांच्या वतीने अगदी विशेष आभार असतील.
गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला पुल केलंय आणि चेंडू होतोय सीमारेषे बाहेर. गुल षटकार. 6 धावा. आणि या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोद दादा भोईर वाल आणि त्यांच्या समवेत शैलेश पाटील आणि सोबतच विलास बालू पाटील यांना देखील आपण पाहू शकता. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. स्लॉग ओव्हर हाणामारीची षटकं आपण पाहतोय आणि निश्चितपणानं हाणामारीला इथून मात्र सुरुवात केली आहे फलंदाज रवी यांनी आणि आतापर्यंत 2. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक टप्प्याच्या अखेर चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेकी केली जाईल आणि इथून मात्र फलंदाज होतोय धावबाद. विकेटचं पतन. गावदेवी सोनाळी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सोनाळी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणानं 3ऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवात झालेली आहे आणि एक चांगली सुरुवात सोनाळी संघाकरता आपण पाहतोय. जी अटॅकिंग फलंदाजी आवश्यक होती ती फलंदाजी आता मात्र हाणामारीच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विनोद यांना. क्षेत्ररक्षण एक चांगल्या रीतीने सजवलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ. एक कव्हर पॉईंट आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर. त्याचप्रमाणे 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक गली रिजनमध्ये आपण पाहतोय. त्याचप्रमाणे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक. एक काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग मिड विकेट आणि फाईन लेग. यावेळेस मात्र फटका फसलाय. यष्टीरक्षक चेंडू खाली. झेल सुटतोय. जीवनदान मिळते फलंदाजाला. तत्पूर्वी एकंदर धावा जोडल्या गेल्या त्या 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 31 या अंकावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. 2 फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगल्या स्थितीमध्ये आहे आई गावदेवी सोनाळी संघ आपण पाहतोय. 3रं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज विनोद यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू मात्र निघून जातोय डिपेक्षा कव्हर क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धावा जोडल्या गेल्या त्या 2. फेकी चांगली होती पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं चेंडू गॅदर अचूकरित्या करता आलेला नाही आहे यष्टीरक्षकाला. तत्पूर्वी फलंदाज पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडवरती असलेला फलंदाज क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचेल. धावा जोडल्या जात आहेत त्या 2 धावांच्या मदतीनं 33 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. नेल्सन फिगर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर सोनाळी संघाचे फलंदाज आता मात्र आक्रमणाचं धोरण धारण करतायत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बदल खूप महत्त्वाचा आहे आणि तोच बदल गोलंदाज विनोद याने साकारला आणि निश्चितपणानं गोलंदाजाकडे विविधता असणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. 33 धावा फलकावरती 2 फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय. यस अगदी बरोबर आहे रोहन पाटील. पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. कारण ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाही आहे. वेगासोबत वेग नियंत्रण, वेग परिवर्तन, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना
त्या अति महत्त्वाच्या आहेत. कारण आज क्रिकेट भरपूर फॉरवर्ड झालं आहे. ज्या वेगाने बॉल टाकला जातो आहे ना, अगदी त्याहून अधिक वेगाने बॉल भिडकावून दिला जातो आहे. त्यासाठी तुमच्याकडे व्हेरिएशन्स खूप महत्त्वाचं आहे. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर डबल 3 33. निश्चितपणानं जर आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा खर्च केलात गोलंदाज विनोद याने. आणि या तिसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर दुहेरी धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या आहे 33 धावा आपण पाहतोय. चांगला खेळ आतापर्यंत दाखवला आहे मैदानाच्या आतमध्ये आईगाव देवी सोनाळे संघाने. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्याकरता पंढरी यांची निवड करण्यात आलेली आहे आणि या चौथ्या षटकामध्ये त्यांच्यासमोर मात्र निश्चितपणाने आव्हान असेल धावा रोखण्याचं. यावेळेस मात्र निश्चितपणानं अप्रतिम स्क्वेअरकडे आपण पाहतोय आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला गुंगारा देऊन निघून जाईल. सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. विजयाला मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 37 या अंकावरती. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका आपण पाहिला. फलंदाज इंद्रपाल यांच्या बॅटमधनं आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढचा चेंडू पंढरी यांचा. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इन बिटवीन दी गॅप चेंडू निघून जातोय. एक टप्प्याअखेर सीमा पार. मिळतील धावा 4. देखणा चौकार. नावाचा राजा आहे. फलकावरती 41 धावा फलंदाज चौकारांच्या हॅट्रिकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया चौकारांची हॅट्रिक होईल का. यावेळेस मात्र बॅटची कडा. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक आपण पाहतोय 42 या अंकावरती. आणि निश्चितपणानं या चेंडूवरती एक विविधतेने या चेंडूची हाताळणी केली गोलंदाज पंढरी यांनी आणि त्याची नितांत गरज होती ओमसाई पिसे संघाला आणि तीच आवश्यकता इथून मात्र त्याने पूर्ण केलेली आहे. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल ची सांगता आपण पाहतोय पंढरी यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावली फलकावरती 42 अंकावर. 42 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र एक गोड आवाज. चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. किती धावांचा बचाव केला हे मात्र पाहणं खूप महत्त्वाचं असेल आणि इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. धावा जोडल्या जात आहेत त्या एकंदर दोन धावांच्या बढतीनं 44 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आमची पावर तुम दोन धावांचा बचाव निश्चितपणाने झालाय. फलंदाज आपण पाहतोय कैलास मडवी यांना नॉन स्ट्राईक एंडवरती यावं लागेल कारण की फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती बाद झालाय. अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा. यावेळेस मात्र चेंडूवरती जोरदार प्रहार तर झाला. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल का. पण मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी आणि निश्चितपणानं आपण पाहतोय इथून मात्र तपासणी केली जाईल आणि योग्य तो निर्णय निश्चितपणानं जो दिला जाईल पंचांच्या माध्यमातून.
आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती 45 धावा धावफलकावर आहेत. 46चे लक्ष टीम पीसे समोर असेल. मात्र त्या दरम्यान आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. नक्कीच आपण व्यासपीठावर बोलूया. काही मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नक्कीच वारकरी संप्रदायावर नितांत श्रद्धा असलेले संतसेवक परमार्थ प्रेमी सन्माननीय हरिभक्त पारायण विजय तांगडी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माजी पोलीस पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग सचिव साहेब शुभ सन्मान या ठिकाणी होत आहे. लॉट कमिटी मेंबर देखील आहेत आणि सोबतच चांगला खेळ आज देखील आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष प्रमोददादा भोईर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. मी अरुणजी पाटील आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. वेलकम रोहिदासजी म्हात्रे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि बिनार अगदी लाडके आहेत. प्रमोद पाटील दादा देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचे अजून एक जबरदस्त खेळाडू, त्यांना देखील आपण सन्मानित करूया. पुन्हा एकदा अरुणजी पाटील, मी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. भिवंडी प्लस क्रिकेट मंडळाचे कमिटी मेंबर आहेत. रोहिदासजी म्हात्रे यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करूया. जय बजरंग 40+ कारेवली टीमचे अगदी जबरदस्त समर्थक आहेत. नक्कीच नवीन 40+ मध्ये ते खेळतायत देखील. अरुणजी पाटील, आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. रेडिओचे मालक आहेत. ओम साई पीसे टीमच्या बाजूने पाहूया कशा प्रकारे केला जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डॉक्टर श्याम पाटील विथ सनी. तर बॉलिंग ट्रॅकवर रवी. रणनीती थोडी वेगळी पाहायला मिळते टीम सोनालेच्या बाजूने,
कारण आजपर्यंत आपण पहिलं षटक फेकत असताना अरुण पाटीलला पाहिलंय, परंतु अरुण पाटीलला थांबवलं गेलंय. बॉल रवीच्या हातामध्ये आपण पाहतोय. यस 46 धाबांचा पाठलाग या ठिकाणावरनं मॅचला सुरुवात होत आहे. कॉम्बॉक्समध्ये सुनील पाटील द व्हॉइस ऑफ पिलांचे भिवंडी जॉईन होतात. वेलकम सुनील. थँक्यू संदेश Yes. जिवाकारे. पहिलाच बॉल, वड बॉल, अतिशय सुरेख बैदक मारा, अलौकिक चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. त्रिफला उडवलाय, ब्लॉक होलचा चेंडू हे आपण एक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. डॉक्टर श्याम पाटील यांच्याकडे काही एक उत्तर नाहीये त्या ठिकाणी. त्रिफला उडवलाय, बॉल टीम. नक्कीच टीम पीसीच्या बाजूने देखील रणनीती आपल्याला वेगळी पाहायला मिळाली, कारण सातत्याने ओपन करत असताना गणेश पाटील आपण पाहतोय. यावेळेस डॉक्टर श्याम पाटील यांना पुढे ढकललं गेलं, परंतु नक्कीच काय कमालीचा यॉर्कर पाहायला मिळाला त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवर त्रिफला उडवला होता. इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती गणेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी महत्त्वाचा खेळाडू टीम पीसीएच्या दृष्टिकोनातून गणेश पाटील. पाहूया गणेश पाटील कशा प्रकारे सुरुवात देतील आपल्या टीमला, कारण पहिली विकेट जी आहे ती पहिल्या बॉलवर पाहायला मिळाली आहे. रवी बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. फटका तर चांगला आहे, आउटफील्ड दमदार आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा, चौकार. तो दुसऱ्या चेंडूवर पलटवार पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटरच्या माध्यमातून गणेशच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार पाहायला मिळाला. नाही, पलटवार तर तुम्हाला जरूर पाहायला मिळतील, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट नक्कीच ज्या वेळेस असतं ना, त्यावेळेस मात्र तुम्हाला या प्रकारचे चित्र वारंवार पाहायला मिळतात. पुढचा बॉल, या वेळेस बॅटची मोठी गडा, खाली क्षेत्र, बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून बॉलपर्यंत पोहोचल्यात आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 6 वर पोहोचलाय आणि त्या दरम्यान ओमसाई पीसे टीमसाठी विनेश पाटील पीसे या ठिकाणावरनं शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद विनेशजी पाटील, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा पलकावर आहेत. 4था चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज गुण ट्रॅकवर. यावेळेस चेंडू उसळी घेणारा पाहायला मिळाला आणि जर सिमेंटची विकेट पाहिली तर गोलंदाज वारंवार हा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतात आणि तोच प्रयत्न मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून या चेंडूवर पाहायला मिळाला. अगदी बरोबर आहे, एक चांगला उल्लेख या ठिकाणावरनं आपण पाहतोय, कारण एक वेल होती, एक काल होता, ज्या वेळेस फक्त आणि फक्त मातीच्या विकेट्स तुम्हाला खेळायला मिळत असायच्या. षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली, चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. संजय मडवी यांच्या हातातून बॉल निसटलाय, अगदी चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप, जीवनदान मिळालंय गणेश पाटीलला आणि हे जीवनदान सुनीलला कदाचित कदाचित टीम सोनालीला महाग पडेल. अगदी बरोबरच, झेल सुटला, जीवनदान मिळालं आहे, परंतु यानंतर संधीचं सोनं करावं लागेल या बॅटरला. जाणला जातो हा बॅटर मोठ्या पटक्यांसाठी, इथून मात्र पुन्हा सुरुवात करावी लागेल. रवी पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल पॉइंटच्या वडून उडवलाय, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट, एक पेक्षा अधिक काही एक नाही.
षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. टीम सोनालीच्या बाजूने नक्कीच टीम पीसीचा खेळ त्या ठिकाणी ओळखला गेलाय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार कमी वेळा आपण पाहतो की आउटफील्डचा क्षेत्ररक्षक जो आहे ना तो डीप पॉईंटला, आणि ते पाहायला मिळाला. धावा देखील वाचल्या गेल्या, पूर्ण 3 वाचल्या त्या ठिकाणी. कारण शेवटच्या बॉलवर आली आहे फक्त आणि फक्त एकच. 46चा पाठलाग करत असताना षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावा धावलकर आहेत 8. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने ऑफस्टॉनच्या बाहेर चेंडू ठेवले गेले त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं गेलं, आणि त्याचं कारण आपल्याला पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धावा खर्च करत असताना रवी या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. टीमचे कॅप्टन संतोष पाटील यांची देखील प्रशंसा केली जाईल. ज्या प्रकारे आज रणनीती भरपूर वेगळी पाहायला मिळते आहे. कारण पहिलं षटक सातत्याने अरुण पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं आहे, परंतु यावेळेस भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना त्या चेंजेस पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक रवीने पेगला. या सध्या मात्र षटक क्रमांक 2 पाहूया कशा प्रकारे फेकलं जाईल. कारण पहिल्या षटकामध्ये तर अप्रतिम गोलंदाजी झाली होती. टीम सोनालीचे कॅप्टन, चला आपण वेल कमी खर्च करा. संतोष बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पहिलाच बॉल लाव्यामध्ये समोरच्या दिशेने. टीमचे कॅप्टन, चुकी झाली आहे पुन्हा एकदा. कॅच ड्रॉप पाहायला मिळते आणि त्या दरम्यान 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन्ही फलंदाजांचा विचार केला ना तर दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान या ठिकाणी मिळालंय. याआधी गणेश पाटीलचा झेल सुटला होता, त्यानंतर आपण सनीचा झेल ड्रॉप पाहतोय. 3 धावा मिळाल्या. धावफलक डबल 1. 11 धावावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय, आणि दोन्ही बॅटरला जीवनदान मिळालं नाही. जीवनदानचं मात्र इथून धावांमध्ये कन्वर्ट करावं लागेल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले बॅटर, आणि कारण म्हणलं निर्धाव चेंडू. चांगल्या चेंडूची यावेळेस हाताळणी केली गेली. यस, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी संतोषच्या माध्यमातून आपण पाहिला. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गुण गेला आहे. दुसऱ्या धावेकरिता घातक ठरलाय, आणि फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या स्वरूपामध्ये लागणार हा दुसरा धक्का. बाळ्या मामा सुनील, याआधी कॅच ड्रॉप पाहायला मिळाली होती, मात्र त्या जीवनदानाचा फायदा उचलता आला नाहीये फलंदाज सनीला. रनआउटची विकेट त्या ठिकाणी. दुसरी विकेट आपण पाहतोय. फलंदाज सनी बाद झालाय. नवीन फलंदाज इन ॲट 4 नंबर. 4थ्या क्रमांकावरती विनोद मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी बरोबरच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय जरूर, परंतु धावांचा पाठलाग करण्याकरिता तुम्हाला पार्टनरशिप करावी लागेल. भागीदारी खूप महत्त्वाची असते धावा चेस करत असताना. यस, एक अशी भागीदारी ज्यामध्ये मोठ्या फटक्यांचा समावेश देखील खूप महत्त्वाचा आहे. कारण विजयासाठी 46 ठोकायच्या आहेत. अगदी बरोबरच. आतापर्यंत 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. यावेळेस कलेक्शन चुकीचं ठरलंय. बॅकअप खूप महत्त्वाचा, आणि तिथे मात्र फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर रनआउटच्या स्वरूपामध्ये. अजून एक लागणारा हा रनआउटच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का. सन्माननीय शिक्षक महर्षी श्याम चौगुले साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. खासदार बाल्यामामा चषक 2025 मध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. नक्कीच मागच्या विकेटचा विचार केला ना
तर खरं तर विनोदच्या माध्यमातून चुकीची कॉलिंग होती, परंतु त्यानंतर मनाचा मोठेपणा गणेश पाटीलचा पाहायला मिळाला. आपली विकेट सेक्रिफाईस केली आहे त्या ठिकाणी. नवीन फलंदाज चंदू मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. यावेळेस चेंडूला फोर्स केलं गेलं, ढकललं गेलं. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्या दरम्यान कॉलिंग चांगली पाहायला मिळाली आणि त्याचं कारण म्हणलं 2 धाबा फलकावर जोडत असताना बॅटर चंदूच्या बॅटमधून येणाऱ्या या पहिल्या 2 धाबा. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. 46 धावांचं पाठलाग करत असताना 15 धावा फलकावर आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज तयार संतोष. यावेळेस ऑन साईडला अलोन द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. 1 धाव तर कंप्लीट केली गेली, नकारले गेले नॉन स्ट्राईक एंडकडून. एकच धावेवर समाधान मानावं लागेल बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना जाऊन पोहोचली गेले 16 या अंकावर. एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपलाय. फलकावर धावा आहेत 16. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता अजून 30 धावांची आवश्यकता असेल. म्हणजे इथून 15.00 अशी सरासरी गाठावी लागेल विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचं असेल तर. त्याकरिता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मेहनत, कष्ट, जिद्द, धाडस हे मात्र करावं लागेल. तेव्हाच मात्र तुम्ही या 30 धावा 12 चेंडूमध्ये कराल. संदेश आपण पाहिलं तर 12 मध्ये 16 बनवल्यात. 12 मध्ये 30 धावा कराव्या लागतील विजयाकरिता. परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहिले. ज्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी रवी आणि संतोषने केली, त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र करावी लागेल. आई गावदी सोनाले टीमला मात्र ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग राहिली आहे त्यापेक्षा चांगली बॅटिंग करावी लागेल विजयाकरिता. दोन्ही टीमला मात्र इथून कष्ट, मेहनत मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावे लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर तिसऱ्या षटकाकरिता सकाराम हा गोलंदाज आपण पाहतोय. 12 चेंडू 30 धावा विजयाकरिता ओमसाई पिसे समोर हे लक्ष असेल. लक्षात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30 धावा कराव्या लागतील. यावेळेस ऑन साईडला अलोन द कार्पेट चेंडू निघून चाललाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत बॅटर. कॉलिंग खूप महत्त्वाची असते. यस नो वेट या 3 शब्दांचा मात्र समतोल साधता आला आणि या 2 धावा फलकावर आपल्याला जोडत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना 18 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. यावेळेस बॅटची एज होती. यष्टी रक्षकांना चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. त्या दरम्यान चेंडू विकेटच्या मागे निघून चाललाय. बॅकअप खूप महत्त्वाचा आहे. बॅकअप पाहायला मिळाला. त्या दरम्यान धाबा येत आहेत. एक सिंगल इथे पाहायला मिळाली. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले 19. 46 धावांचा पाठलाग करत असताना ओमसाई पीसी टीम आपण पाहतोय आई गावदी सोनालीच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला चेंडूला सरळ फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय धमाका, हा येतो ब्लास्ट, हा येतोय खासदार बाळा 2025 मधला षटका. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने बॅट आणि चेंडूचा संपर्क मध्ये युवराज.
गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सकाराम युवराजच्या विरोधामध्ये. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून झालाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 27-27. 27 धाबा फलकावर आहेत. आपण जर तिसऱ्या षटकातील चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र 7 चेंडू 19. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, बघितलं गेलं. खाली क्षेत्र आहे आणि चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावसंख्या पाहायला मिळते 31. तर मात्र 6 चेंडू विजयाकरिता 15 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू 15 धाबा. अंतिम षटकामध्ये हे समीकरण ओमसाई पिसे टीम समोर हे लक्ष असेल, परंतु अंतिम षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला ही जबाबदारी दिली जाईल आई गावदी सोनाली टीमच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपण या इनिंगचा दुसऱ्या डावाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये रवीनं 8 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर संतोषने सुद्धा 8च धाबा खर्च केल्या. मात्र तिसरं षटक जरूर विकेट मिळाली असेल, परंतु 15 धाबा या षटकामध्ये त्या गोलंदाजाने खर्च केल्या. 12 मध्ये 30 आपण समीकरण पाहिलं होतं. 15.00 अशी सरासरी 2 षटकामध्ये विजयाकरिता आवश्यक होती आणि ती सरासरी मात्र तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 15चं लक्ष ओमसाई पीसे टीम समोर. यस, मॅच रंगात आली आहे त्या ठिकाणावरनं, कारण शेवटचं अंतिम षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 मध्ये 15ची आवश्यकता. टीमचे कॅप्टन बॉलिंग ट्रॅकवर संतोष पाटील. गोलंदाजी ट्रॅकवर संतोषला आणलं गेलं अंतिम षटकाकरिता. यावेळेस ऑन साईडला जरूर स्ट्रोक खेळायचा होता. जरूर बॅट जर स्पर्श झाली असती तर चौकारच्या बाहेर चेंडू जरूर निघून गेला असता. अतिशय सुरेख बॉल. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव फेकलाय त्या ठिकाणावरनं संतोष पाटीलने. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस थोडीशी फ्लाईट दिली होती आणि फ्लाईटमध्ये फसवलं गेलं आणि त्याचं कारण बनलं निर्धाव चेंडू. यस, आता मात्र या ठिकाणावरनं 2 निर्धाव चेंडू फेकल्यात ना, हे दोन्ही निर्धाव चेंडू टीम पिसेवर दबाव निर्माण करतील यात काही शंका नाही आहे, कारण आता 4 मध्ये 15 आवश्यक आहेत. चेसिंग कंपल्सरी. अगदी बरोबरच. यावेळेस कोलवर टप्प्याचा अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. कुठली धाव यावेळेस घेता आली नाही बॅटरला. आता मात्र 3 चेंडू 15 धाबा. मात्र बॅटरसाठी एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. मात केली जाईल का? 3-15. यावेळेस अजून एक देखणा चेंडू. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये संदेश चालू आहे. नक्कीच सुनील, आपण जर विचार केला ना तर चंदू एक चांगला फलंदाज आहे, मात्र एक तगड्या फलंदाजाला या ठिकाणावर शांत ठेवलाय. 4 बॉल निर्धाव खेळलाय आणि ते देखील 6 मध्ये 15ची आवश्यकता असताना यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय अरुण पाटील त्या ठिकाणी. हा बॉल देखील निर्धाव, धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही आहे. काय कमालीचं षटक संतोष पाटील टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी. शेवटचा बॉल 15ची आवश्यकता. शेवटचा चेंडू 15. औपचारिकताच बाकी राहिली असंच म्हणावं लागेल. चेंडू विकेटच्या मागे आणि यावेळेस सुद्धा कुठली धाव घेतली गेली नाही. म्हणजे अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 15ची आवश्यकता होती आणि कुठली धाव खर्च केली नाही. कमालीची गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज संतोष पाटीलची कमाल. अगदी या मॅचपर्यंत जवळ नेण्याचं काम चंद्रकांतनेच केलं होतं. 27 धाबा ठोकल्या होत्या,
परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये 15ची आवश्यकता असताना मैदान षटक संतोष पाटीलच्या माध्यमातून वॉट अ बॉलिंग, मॅन ऑफ द मॅच. अगदी बरोबरच. संपूर्ण तयारी आणि नियोजनसह काम केल्यास अपयशाला जागा राहत नाही आणि चांगलं नियोजन, चांगली लाईन लेंथ संतोष पाटीलची पाहायला मिळाली आणि त्याचं कारण बनलं अंतिम षटक, निर्धाव षटक हाताळण्याचं काम ह्या गोलंदाजानं केलं. मॅन ऑफ द मॅच. खरं तर आमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन्स आहेत, परंतु त्यापैकी आम्ही ऑप्शन निवडतोय. यस, 27 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या, नाव आहे चंद्रकांत. दोन्ही बाजूने चंद्रकांत पाहायला मिळाले, परंतु एका चंद्रकांतने बनवल्या 27 तर एका चंद्रकांतने 6 बॉल निर्धाव खेळले. चला आपण लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅच साठी या. वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन आणि सोबतच आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. मात्र त्याआधी आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊया. मी ॲडव्होकेट दुर्गेश नाईक आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे. जी ट्रॉफी आम्हाला सन्माननीय दिनेश मधुकर पाटील प्रोप्रायटर शुभमंगल डेव्हलपर्स यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर गिफ्ट टॅम्पर आहे. मी प्रमोद दाभोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ते गिफ्ट टॅम्पर द्यायचं आहे. जे गिफ्ट टॅम्पर आम्हाला सचिन रामचंद्र पाटील महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक आहे विलास बालू पाटील, मी आपणास विनंती करतोय. आणि सोबतच शैलेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते ते कोल्ड्रिंक द्यायचं आहे. जे कोल्ड्रिंक गुरु पाटील संदीप नाईक एवन जोडी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालं आहे. वेल बॅट चंद्रकांत, पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. आणि त्या दरम्यान आपण वळूया पुढच्या टॉसच्या दिशेने. वीर तानाजी दापोडे विपक्ष आई गावदेवी सोनाले या दोन टीममध्ये पुढचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. मी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्माननीय ॲडव्होकेट दुर्गेशजी नाईक आणि सोबतच विलास बालू पाटील, प्रमोद दाभोईर, शैलेशजी पाटील या मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी केला जाईल. धन्यवाद. आपण टॉस बॉक्समध्ये आहोत, तर टॉस केला जाईल. वीर तानाजी दापोडे विपक्षात आई गावदेवी सोनाले. आपल्यासोबत ॲडव्होकेट दुर्गेशजी नाईक जे जोडले गेलेत, विलासजी पाटील, प्रमोदजी भोईर, शैलीजी पाटील. आई गावदेवी सोनाले टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचं आहे. आई गावदेवी सोनाले टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या. तर आपण पाहतोय सोनाली टीमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. तर आपण टॉस करत आहोत. नाण्याची प्रथमतः ओळख करून देत आहोत. खासदार बाळेमामा चषक 20-25, तर नाण्याची दुसरी बाजू जय बजरंग 40+ क्रिकेट संघ कारिवली. तर आपण पाहतोय आर के बिल्डर्स ग्रुपच्या माध्यमातून हे टॉस बॉक्स आपण पाहतोय. तर ॲडव्होकेट दुर्गेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. वीर तानाजी दापोडे टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. जय बजरंग असा कॉल. तर टॉस जिंकलाय वीर तानाजी दापोडे टीमनं. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे.
एकंदरीत पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला. दुसऱ्या मॅचमध्ये टॉस जिंकलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण निवडत असताना आपण पाहिलं तर आईगावदेवी सोनाली टीमनं या मॅचमध्ये चांगला प्रदर्शन राहिलं आहे. त्या टीमला किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. परंतु गोलंदाजी करत असताना कोणते असे गोलंदाज वापरण्याचा प्रयत्न होतील की सोनाली टीमला कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील? जे आम्ही पहिले मॅचला गोलंदाज वापरले तेच आम्ही पुन्हा ट्राय करणार. त्यानंतर चेस करावा लागेल. मागील मॅचमध्ये पाहिलं तर राजू पाटील सस्त्यात बाद झाला होता. या मॅचमध्ये अपेक्षा असेल चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद. जाऊया सोनाली टीमचा कॅप्टन. टॉस हारलाय, बॅटिंग करायचे. समोर तगडा संघ आहे. त्या विरोधात किती धावांत जाण्याचा प्रयत्न असेल? कोणाकडून अपेक्षा असतील या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली जाईल? आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. इंद्रपाल आहे, चंद्रकांत आहे, कैलाश आहे, अरुण आहे, चांगले प्लेयर आहेत. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नक्कीच. समोरचा संघ देखील आमचा मित्रसंघच आहे. सर्वच संघ मित्रसंघ आहेत, पण त्यांचा ना आमचे जरा जवळचे संबंध आहेत, त्याच्यामुळे फ्रँकली खेळू. धन्यवाद. चांगली बाईट्स सोनाली टीमच्या कॅप्टनकडून पाहायला मिळाली. टॉस जिंकलाय. वीर तानाजी दापोडे टीमनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्याकरिता आई गावदेवी सोनाली टीमला. जाऊया कॉम्पो